कसं वाटतंय आता तुम्हाला? जगावंसच वाटना झाले बघ. अहो असं काय बोलताय? असं नाही बोलायचं. मी तुम्हाला काही औषधं लिहून देईन, ती नीट वेळेवर घ्यायची. तुमची तब्येत जरा नाजूक आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःची आणि तुमच्या तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काहीतरी चांगलं पौष्टिक खाणं फार गरजेचं आहे. डिंकाचे लाडू मिळतात का हो इथे? आय तुलाही काम करतेस ना, म्हणून हा लाडू तुझ्यासाठी. अरे खा. ये खा खा. सॉरी सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं की तुम्ही जेलमध्ये आहात ते. खरंच सॉरी. काय झालं? कुठे हरवलात तुम्ही? काय नाही. अशा अवस्थेत तुम्ही या काळ कोठडीत राहणं काही बरोबर नाही. मी एक काम करते, मी जेलरला मेडिकल सर्टिफिकेट लिहून देते आणि तुमची कोठडी रद्द व्हावी यासाठी प्रयत्न करते. नको करूस असं. कुणी माझी अशी काळजी घेणं मला धार्जिन नाही बघ. का करतेस इतकं माझ्यासाठी? कारण तुम्ही पेशंट आहात आणि मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे आता जास्त विचार करू नका. तुम्ही जास्त विचार केला ना तर ते तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही हो. त्यापेक्षा तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा चांगल्या गोष्टींमध्ये तुमचं मन रमवा. बरं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, काळजी घ्या. मी उद्या येईनच पुन्हा इथे. नर्स, ही फाईल तुमच्याकडे ठेव. डॉक्टर, लय चांगली आहेस बघ तू. लय दिवसांनी कुणीतरी दुसऱ्यासाठी एवढं करताना पाहिलंय. नाव काय परी तुझं? मला कळत नाहीये तुम्हाला मी माझं नाव सांगू का नको ते. तुम्ही ना मला फारच वेगळ्या आणि चांगल्या वाटतात. जाऊ दे, सांगतेच. काय रे सटवे,